नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 18 व 19 जुलै 2024 या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 18 व 19 जुलै 2024 या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्याच्या सरकारने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या सरकारने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा ही केलेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केलेली असून त्याचे मुख्यालय पंढरपूर येथे असणार आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्पेन. मित्रांनो, युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 चे विजेतेपद हे स्पेन देशाने जिंकलेले आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 3 पॉईंट आहे, ते देखील अतिशय महत्त्वाचे आहे. या युरो चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान ते आपण एक एक करून जाणून घेऊया. तर पहिला पॉईंट असा आहे की युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024च्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंड संघाचा पराभव हा केलेला आहे. तर मित्रांनो, दुसरा पॉईंट असा आहे की या युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 या जर्मनी देशात पार पडलेल्या आहे. तर तिसरा पॉईंट असा आहे की युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024 मध्ये स्पेन संघाने सर्वाधिक 15 गोल करण्याचा विक्रम देखील केलेला आहे. हा तिसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड 2024 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, भारत. मित्रांनो, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड 2024 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हे भारत या संघाने पटकावलेले आहे. मित्रांनो, पहिली वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लेजंड क्रिकेट फुटबॉल इंग्लंड देशात आयोजित करण्यात आलेली होती. हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. टाइम्स हायर एज्युकेशन 2024च्या यादीनुसार जगातील पहिल्या 100 नामांकित विद्यापीठांमधील सर्वाधिक 36 विद्यापीठ कोणत्या देशातील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अमेरिका. मित्रांनो, टाइम्स हायर एज्युकेशन 2024च्या यादीनुसार जगातील पहिल्या 100 नामांकित विद्यापीठांमधील सर्वाधिक 36 विद्यापीठे ही अमेरिका देशातील आहे. तर मित्रांनो, या टाइम्स हायर एज्युकेशन 2024च्या यादीनुसार जगातील ऑक्सफर्ड विद्यापीठ हे प्रथम क्रमांकावर आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. IT सक्षम युवा योजना 2024 कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, हरियाणा. मित्रांनो, IT सक्षम युवा योजना 2024 हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने किती खेळाडूंचे पथक सहभागी होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 113. मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024साठी भारताचे एकूण 113 खेळाडूंचे पथक सहभागी होणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जून महिन्यात देशाचा घाऊक महागाई दर किती टक्क्यांवर पोहोचलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 3.36%. मित्रांनो, जून महिन्यात देशाचा महागाई दर हा 3.36%वर पोहोचलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया किती निच्चांकी पातळीवर घसरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 82.62. मित्रांनो, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया हा 82.62
निच्चांक पातळीवर घसरलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आपण ऑप्शन क्रमांक 1 18 जुलै या दिवशी साजरा करत असतो. मित्रांनो, दिनविशेषवर प्रश्न आला तर आपण जुलै महिन्याचे सर्व दिनविशेष एक एक करून बघून घेऊया. तर 1 जुलैला असतो राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस आणि GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती आणि महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस हे सर्व दिनविशेष 1 जुलैला असतात. तर मित्रांनो, 2 जुलैला असतो जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन, 4 जुलैला असतो अमेरिकन स्वातंत्र्यता दिन, तर 7 जुलैला असतो जागतिक चॉकलेट दिन, 11 जुलैला असतो जागतिक लोकसंख्या दिवस, तर 12 जुलैला असतो मलाला दिन, 15 जुलैला असतो जागतिक युवा कौशल्य दिन, 18 जुलैला असतो नेल्सन मंडेला दिवस, तर 23 जुलैला असतो जागतिक वनसंवर्धन दिवस आणि राष्ट्रीय प्रसारण दिन आणि लोकमान्य टिळक यांची जयंती. तर मित्रांनो, 24 जुलैला असतो राष्ट्रीय आयकर दिन, तर 26 जुलैला असतो कारगिल दिवस, 28 जुलैला असतो जागतिक निसर्ग संवर्धन दिन, तर 29 जुलैला असतो जागतिक व्याघ्र दिन. मित्रांनो, हे सर्व जुलै महिन्याचे दिनविशेष तुम्ही लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. यावर देखील प्रश्न विचारला जात असतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अर्जेंटिना. मित्रांनो, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024चे विजेतेपद हे अर्जेंटिना या संघाने पटकावलेले आहे. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024मध्ये अर्जेंटिना संघाने अंतिम सामन्यात कोलंबिया संघाचा पराभव केलेला आहे. तर या अर्जेंटिना संघाने 16व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे हे विजेतेपद पटकावलेले आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.